आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान हाय व्होल्टेज सामना। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांचे संघ येणार आमने सामने। भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना युबीटीचा विरोध। राज्यभर माझं कुंकू माझा देश अभियान राबवून केला निषेध। मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाक सामना थांबवू शकत नाही। भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंची शिवसेनेची संधी साधू। देशभक्ती ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। ठाकरेंना देशभक्तीवर प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याची टीका। सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार नाही। आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून घेतला। एका मोठ्या नेत्याची विकेट पडली। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। गोसेखुर्दमधून होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पातळीत वाढ। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार। अनेक शेतांमध्ये पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाची आणि धक्काबुक्की। आणि साताऱ्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील। साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकारांच्या नावावर शिक्कामोर्तब।